हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. ठीक है. एक के बाद लखनलाल जा जल्दी. प्रभु के पैर धो. तो केवट म्हणलं हो तुम्ही लय मागापासून लय चालले बरं का तुमचं. अरे लवकर तू म्हणजे काय. अरे उशीर होईल कशाला. अहो तुम्हाला 14 वर्षाचा वनवास आहे. तुम्ही 14 वर्ष इथं उभं राहून जरी राहिले तरी मी तुमची सेवा करायला तयार आहे. पठ्ठ्या कशाला गडबड करता एवढी. मग तर चाटच झाली लखन भाई. अरे बापरे लय हुशार आहे हे. इथं 14 वर्ष राहा म्हणते. अरे अप्पा. तो फिर प्रभु मंडल एक केवट अरे तो क्या तेरा कहना क्या है भाई. नाही प्रभु मी आता घरी जाणार आहे. जगाचा बाप माझ्या नावेजवळ आलाय. भरपूर नावा होत्या पाण्यात पण माझ्या एकट्या पठ्ठ्याची नाव बोलवली. मी किती भाग्यवान. म्हणून एकट्यानं पूजा नाही करणार. केवटिनीला घेऊन येणार आहे घरून. आणि प्रभू हे मगापासून जे मला दटवायला लागलेत ना लखन भैया यायला मंत्र म्हणायला लावा तर तुमचे पाय धुतून पलीकडे नेतो. लखनलाल म्हणले ए केवट तेरी अकेले की नाव नाही है यहाँ. हम दूसरे केवट को बुलाएंगे. हाँ बरे येतील म्हणे. मी बॉस आहे म्हणे सगळ्याचा. ते माझ्या अंडर आहेत. ते आपल्या पुढे जाऊ शकत नाही तर कार्यक्रमच त्यांचा. अरे बाप. प्रभू म्हणले लखन आता तू जरा मुकाट्या राय बॉ नाही तर बिघडतो केळा. बस माय बहिणी हो. केवट घरी गेला. केवटिनीला सांगितलं अगं हे केवटिनी सगळ्या नावा सोडल्या प्रभूंनी आपल्याच नावेजवळ आले. काय भाग्यवान आहेत आपण. चल आपल्याला प्रभूचे पाय धुवायचे. चल बस अशाच वेळेला बाईला चान्स मिळतो. असं म्हटल्यावर जे केवटीन रडायला लागली. आणि लग्न झाल्यापासून बाई तुम्ही मला काही दिलं नाही. आता चान्स मारला तिनं. अंगावर फुटका मनी सुद्धा नाही. घरामध्ये भांडी कुंडी नाही. अरे पण रडते कशाला आता. अहो तुम्हीच तर सांगता जगाचा मालक आलाय त्याचे पाय धुवायचेत. मग पाय धुवायला निदान सोन्याचं भांड आपल्याकडं नाही. अहो निदान एखादं पितळेचं भांड ते बी आपल्याकडं नाही. आणि तुमचं काय खरं आहे. आणि तुम्ही मग काही बरं काय सुटली. अरे थांब आता भांडायची वेळ नाही. आपण नंतर भांडू. पहिले पाय धु. केवटीनी आपल्या घरामध्ये धातूचं भांड नाही. लय हुशार होता केवट. काय पुण्य केलं होतं कोण पठ्ठ्यानं. अगं आपल्या घरामध्ये जर धातूचं भांड नाही तर काय आहे. फक्त एक भाकरी करायची काठवट आहे. काठवट डोकं चालवलं. खरंय. अगं केवटिनी आपल्या घरामध्ये जरी धातूचे भांडे जरी असते तरी ते मी घेतले नसते. का. कारण धातूच्या भांड्यात जगाच्या मालकाचे पाय जर धुतले आणि ते जर पाणी सर्वांना वाटून दिलं किंवा सांडून दिलं तर धातूचं भांड कोरडं होतं. कोरडं. ही जे काठवट आहे ना आपली काठवट ही लाकडाची आहे. या काठवटीमध्ये जर प्रभूचे पाय धुतले तर प्रभूच्या पायाचं चरणामृत त्या लाकडामध्ये मुरल आणि ते आपल्याला जिंदगीभर पुरल. का. दररोज आपण त्या काठवटीमध्ये भाकरी करू. जेव्हा जेव्हा भाकरी करू तेव्हा तेव्हा केवटीनी प्रभूच्या चरणाचं अमृत त्या भाकरीमध्ये जाईल. म्हणून काठवट. काय हुशार आला केवट. केवटीनी आपल्या घरात धातूचे भांडे जरी असते तरी नसते घेतले. का. काठवट नाराज झाली असती. कसं काय. का. बाकीच्या वेळेला माझा उपयोग खायच्या वेळेला माझा उपयोग काठवट म्हटली असती. आणि आता उद्धार व्हायची वेळ आली तर मला टाकून दिलं. चल काठवट घे. काठवट घेतली. काय केवट पूजा करतोय. कोणत्या जन्मीचं पुण्य. प्रभू अरे केवट आइए प्रभु
माझ्या प्रभूला समोर उभं केलं. ए केवटणी, काय हो? पाणी घेऊन ये. पळ. पाणी आणलं. तांब्यात घे. कशाचा तांब्या आहे? लाकडाचं घे. त्याच्यात घेतलं. उभी राय बाजूला राहिली. प्रभू काय केवट, या पुढं आले. पायवर करा. अरे केवट, लय उशीर होतो रे बाळा. पायवर करा प्रभू. बर केला वर पाय. एक पाय वर केला. केवट, अरे मी पाय वर केला, दुखतोय रे पाय माझा. हा, इथं बरा दुखतो तुमचा पाय. म्हणजे वामन बनून गेले होते. हा, बळीच्या दारात. बरोबर आहे. 3 पावलं भूमी दिली होती. खरंय. 1 पावलात पृथ्वी. हो. दुसरा पाऊल एवढा उचलला तर तुम्ही वर आकाशाला लावला. आणि इथं ईद वर उचलला तर तू काय लागला? प्रभू म्हणले केवळ तू लय हुशार आहे बाबा, सगळंच पाठ आहे तुला. नाही प्रभू, पाय दुखतो ना, ठीक आहे, दोन्ही पाय काठवटीत ठेवा. अरे दोन्ही कसे? काठवट हातात धरली पट्ट्यानं, लय ताकदवर होता केवळ त्याच्या हातात. दोन्ही पाय प्रभू, दोन्ही पाय काठवटीत ठेवा. अरे काठवटीत ठेवल्यावर मी पडल ना. दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवा, तुमचा तोल जाणार नाही. आणि काठवटीत देव अलगद उचलला केवटानं. वा, बोलिये भक्तराज केवट की. आणि मग असा देव हातात धरून केवटीन पाणी टाकते. केवट पूजा करतो, डोक्यावर दोन्ही हात. आणि मग प्रभू पाहतात सीतेकडे. सीते, ए सीते, जी धनी, जी मालक, बघ काय जय हो प्रभू श्री रामचंद्र भगवान. 2 वाजले, 3 वाजेपर्यंत कथा आहे. 3 वाजेपर्यंत रामायण होणार आहे. मग महाप्रसाद मध्ये थोडा गॅप देणार होतो आपण. 3 वाजेपर्यंत कथानाचा शेवटच आहे. काल कार्डही आपल्याला मिळालेत. आज ग्रंथ सांगत आहे, ग्रंथपूजन होणार आहे 3 वाजता. प्रत्येकानं या ठिकाणी दर्शन घेऊन ग्रंथाचं सन्मान, फुलनं फुलाची पाकळी तुमच्या प्रेमानं, इच्छेनं या ठिकाणी अर्पण करा. महाप्रसादामध्ये सुद्धा आमच्या भाविक भक्तांनी 1,000 रुपये आजीवन हा महासमाधीचा प्रसाद, भक्त सांगतो, भक्त आजीवन असे जवळपास 1 लाखापर्यंत आमचे भक्त तयार झालेत. शिवदास अप्पा सांबपुरी आमचे, डोलेकर सर, धन्यवाद, आशीर्वाद आहे. तुम्ही सुद्धा त्या उपक्रमात आहेत. हा समाधी सोहळा म्हणजे भक्तांचा. आमच्या ताईंना सुद्धा धन्यवाद बरं का. चालले काय? बरं, या फिरून या, खूप आशीर्वाद. असे जवळपास भरपूर भक्त आमचे हा समाधी सोहळ्याचा संपूर्ण अन्नदान करतायत. ज्याला जसं जमेल तसं करा. ग्रंथपूजनाच्या वेळेला प्रत्येकानं या ठिकाणी या. माऊलींची कृपा आहे. सीतेकडे. सीते, काय प्रभू, तुझ्या बापानं जनकानं तुझ्यासारखं एवढं अमोलिक रत्न दिलं, पण मी तुझ्या बापाला, माझ्या सासऱ्याला, जनक महाराजाला फक्त उजव्या पायाचा अंगठा तू दिला. हे देत काही नाही, पण दोन्ही पायेत होतंय. हे केवट आहे. बोलिये भक्तराज केवट की. लक्ष्मणाकडे पाहिलं. ए लखन, जी प्रभू, हे तुझ्यावर जे धावतंय ना त्याचं कारण आहे मागच्या जन्मातला बदला. म्हणजे लखन, तू मागच्या जन्मामध्ये शेष होतास. लक्ष्मण हा शेषाचा अवतार. मी तुझ्यावर झोपलेला असायचो आणि हा केवट मागच्या जन्मामध्ये कासव होता. कासव. त्या सागरामध्ये, क्षीरसागरामध्ये
मी झोपलेला असताना माझ्या चरणाचं दर्शन घेण्याकरिता हा कासव पोहत पोहत यायचा आणि तू वरून फणा त्या कासवावर करायचा. कारण माझी झोपमोड होईल म्हणून तू या कासवाला जवळ येऊ देत नव्हता. तो मागच्या जन्मातला बदला आहे रे लखन. लखन अब सुन ले बेटा, ते या जन्मात बदला पुरा करते. कसा काय? मागच्या जन्मात तू शेष असताना जवळ येऊ दिलं नाही. या जन्मात हा कासव केवट झालाय, तो आता तुला जवळ येऊ देत नाही. एकटाच पठ्ठ्या पाय धुतोय. बस केवटानं पूजा केली आणि केवटानं मोठ्या प्रेमानं माझ्या प्रभूला नावेमध्ये बसवलं आणि माझ्या प्रभूची नैया निकल गई, निकल गई, हो निकल गई. नैया प्रभु की निकल गई, हाय निकल गई. टाळी. नैया प्रभु की निकल गई. वल्ले मार रहा है केवट और नाच रहा है, घूम रहा है. प्रभु निकल गई है, निकल गई. नैया प्रभु की निकल गई, निकल गई. नैया प्रभु की निकल. राम 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 राजा, राम राम राम, राम 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 सीता, राम राम राम, राम 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 राजा, राम राम राम, राम राम राम. टाळे टाळे टाळे. राम राम निकल गई. नैया प्रभु की निकल गई. राम 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 सीता राम राम राम. अच्छा कर्मों का राम राम सीता राम राम राम. राम राम सीता राम राम. राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम. ताड़े. राम राम. ये देखो मेरे हाथ में क्या है, ये अच्छा कर्मों का फल है. इसे हम राम फल कहते हैं. और उनको साथ देने वाली मेरी माँ, उसका भी एक फल है, उसे सीता फल कहते हैं. और तुम्हें भी फल मिलने वाला है आज, लेकिन तुम्हारी निकल पड़नी चाहिए. हाँ क्या? पानी और ताली निकल पड़नी चाहिए. निकल पड़ी, निकल पड़ी, निकल पड़ी, हो निकल पड़ी, निकल पड़ी, हो निकल पड़ी. नैया प्रभु की निकल पड़ी, निकल पड़ी, निकल पड़ी. नैया प्रभु की निकल पड़ी. माझा राम. लखनलाल माफ करो भाई, केवट माफी मांगतो. गलती हो गई तो माफ करो, हमने जरा ज़्यादा आवाज़ चढ़ाया. सच्चिदानंदा, शिवानंदा, आवाज चढाया हमने. नाव पलीकडच्या काठावर गेली. पुन्हा केवटानं वळवली माग. ए केवट, अरे पलीकडच्या काठावर जायचंय. प्रभू जाऊ द्या ना, 14 वर्ष माझ्या नावेतच बसून राहा ना, मी हिंडवतो तुम्हाला, सगळं आणून देतो. पण प्रभू बसा ना नावेत. नाही रे केवट, नाही बाबा, 3 वाजेपर्यंत सगळं संपलं पाहिजे बापा. नावेतच बसून कसं चालल सगळं. त्याच्यानंतर पुन्हा प्रसाद. नको बापा केवटा, घे बापा पलीकडे. ठीक आहे प्रभू, तुम्ही म्हणता मग जाऊ द्या आता 3 वाजेपर्यंत. ओके. बस नाव अलीकडच्या काठावर आली गोविंदराव. आणि माझ्या प्रभूनं मोठ्या प्रेमानं आपल्या जवळ असलेली एक मुद्रिका केवटाला दिली. केबाट त्या काठावरून या काठावर आणलं. ए मेरी जो मुद्रिका है, प्रभु मुद्रिका, ही मुद्रिका तुला, तुला. दोन्ही हात जोडतोय, ढसाढसा रडतोय. प्रभो नाही, प्रभो नाही, ही मुद्रिका मी घेऊ शकत नाही. का? या मुद्रिकेवर हक्क आईचा आहे माझ्या. म्हणजे लग्नामध्ये. अच्छा, माझ्या माईनं. बर, सीतामाईनं हो तुमच्या बोटात घातली होती. खरंय, मग मी कशी काय घेऊ प्रभू? तेही खरंय. ठीक आहे, घालतो बोटात. घातली.
पण आता तू आम्हाला अलीकडे आणलंस, तुला काहीतरी मोबदला द्यावा लागेल. सीतामाईनं चुडामणी काढला केसातला एक, कारण सीतामाईच्या अंगावर वस्त्र ठेवले होते. कैकई सीतेलाही म्हणे काढ ते कपडे, हा तर पोराच्या राज्यातले येत, वल्कला घाल आणि चालली एवढे मोठे दागिने घालून ते बी काढ. तेव्हा वशिष्ठाला राग आला, ए कैकई जो बढ़ रहे इसलिए तो फायदा उठा रही है. अगर तूने मेरी बेटी की तरफ, ये भूमि की बेटी है, पृथ्वी की बेटी है सीता, अगर मेरी बच्ची की तरफ नजर उठा कर भी देखा ना तो भस्म कर दूंगा तुझे. कैकई मागे सरकली, नको रे बाबा, म्हातारं धावलं. म्हणून अंगावर कपडे बी होते आणि दागिने चुडामणी वगैरे अंगावर दागिने बी होते. बरं हो, दागिने होते मातेचे, मर्यादा तेवढी पाळावी लागली. चुडामणी देव नाही नाही माँ नहीं लूंगा मैं तुम्हारा बच्चा हूं माँ. प्रभू मी तुमच्याकडून काही घेऊ शकत नाही. का? अहो प्रभू आता सांगा बरं मला, तुम्ही काय राजे नाही, तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आपण दोघं सारखेच. लखन म्हणलं ए क्या बात कर रहा, तुम्ही थांबा हो, तुम्ही लय मागापासून चाललंय तुमचं, थांबा तरी पलीकडे बघा भैया. आपण सारखे केवट कसं काय? तुमचा न माझा धंदा बी एकच आहे प्रभू. असं कसं काय? कारण आपण एका धंद्यातले आहेत आणि एका धंद्यातले लोक एकूण एकाचे पैसे घेत नाहीत. नाही कोण नाही देत, एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही. नाही कोण नाही घेत, भक्तन को ही भक्त, कैसे कहे मैं प्रभु तुम्हें, हम दोनों ही सक्त. आम्ही दोघं सारखं. का? तुमचा माझा धंदा एक. कसा काय? तुम्हीही तारण्याचं काम करता और मैं भी तारणे का ही काम करता हूं. फक्त बिझनेस माझा जरा लहान आहे. तुम्ही तापलेल्या जीवाला भवसागरातून तारता, मी या नावेतून गंगेतून तारतो. धंदा एक. म्हणून आपण सारख्या धंद्यातले पैसे घेणार नाही. ठीक आहे केवट, तू कुछ ले रही नहीं ले रहा है बेटा, बस जब हम वापिस आएंगे ना तुम्हें याद रखेंगे. प्रभू पावर, प्रभू श्री राम का मावशी आपले अहो 150 आहे ना, असतं ते काही नसतं त्याच्याकडं. एखादी संस्था एखादं कॉलेज असतं, नाही तर काही भानगड असते, त्याही कुठाने करून केलेलं 150 आहे ना द्या. पण एखाद्याचं चुकू द्या आणि तुला पाहून घेतो, तुला मी पाहून घेतो, तू थांब जरा. आपण प्रभू म्हणले नंतर लक्षात ठेवी. हातामध्ये पुन्हा पाणी घेतलं, माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी पुन्हा केवटानं जल अर्पण केलं. याच्यामध्येही थोडं जल टाक रे राज. टाकलं, जल समर्पित किया. प्रभू गेले. पहिला मुक्काम भरद्वाज नावाच्या ऋषीच्या आश्रमात. आणि असं करता 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 वेळ नाही माय बहिणी हो, म्हणून 13 वर्ष पूर्ण झाले वनवासाला. आता 6 महिन्यातल्या या घटना आहेत सगळ्या. इकडं अयोध्येत काय झालं? मामाच्या घरी गेलेला भरत रात्री स्वप्न पडलं. एक कालपुरुष आपल्या पुढे उभा राहिलेला आहे, गायीची मान तुटल्यासारखी दिसते आहे, अनर्थ घडतो आहे. स्वप्न आपल्या मामाला युधाजित महाराजांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी काहीतरी अनर्थ घडलाय असं मनात धारण करून भरतजी शत्रुघ्नजी रथावर बसून अयोध्येत आले. सगळा वृत्तांत कळला. राजा दशरथांचा प्राणोत्क्रमण झालं. तेलाच्या नावेमध्ये राजा दशरथांचं शरीर ठेवलंय. भरताला राग आला, तरातरा चालत गेला. आईला अद्वतवदा बोलला, तुला लाज वाटायला पाहिजे, तू माझी आई नाही, तू माझी शत्रू आहेस. तू मी जन्मल्याबरोबर माझ्या नरडीला नख का दिलं नाही, अशी कशी तू आई? माझ्या प्रभूला तो वनवासामध्ये पाठवलं. शत्रुघ्नाला राग आला, तरा 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 शत्रुघ्न चालत गेला. आणि चालत गेल्यानंतर शत्रुघ्नानं एक लात मंथरेच्या कंबरड्यात घातली.
कुबडी धाडकन खाली पडली, धाडकन खाली पडली, रडायला लागली. अख्खं जग शिवाय देऊ लागलं मंथरेला, कैकईला. आणि भरत महाराज वडिलांचा सर्व विधी केल्यानंतर सर्व अयोध्यावासियांना घेऊन भेटण्याकरता भरतजी निघाले. चित्रकूट नावाच्या पवित्र तीर्थावर भेट झाली. प्रभूशी कडकडून मिठी मारली, विलाप झाला. प्रभू, राज्यावर अधिकार तुमचा आहे, मी तुमचा सेवक राहणार, तुमच्या चरणपादुका द्या. घेतल्या. भरतजी अयोध्येत चरणपादुका सिंहासनावर ठेवून यथोचित सेवा करू लागले. 14 वर्ष भरत अयोध्येत नाही, नंदीग्रामात राहिले, तपस्वी जीवन जगू लागले भरतजी. सर्वात मोठा त्याग उर्मिलेचा, श्रुतकीर्ती मांडवीचा. एक दिवस प्रभू लखनलाल सीतामाई बसले असताना सगळीकडे शांतता होती. छान सुंदर वातावरण होतं. मंद मंद हवा सुरू होती. झाडांचे पानं असेच हालत होते. असाच माध्यान्ह टळून गेलेला वेळ होता. असा वारा सुटला होता, पण लगेच वाऱ्यानं तुफानाचं रूप धारण केलं. आणि तुफानाचं रूप धारण केल्यानंतर इतक्या जोरात हसली. सगळे शांत बसलेले दचकलेच लगे गप करणार. या बापरे. वारा शांत झाला. अकराळ विकराळ होती, पण सुंदर रूप धारण केलं. तिने लांबूनच पाहिलं. बाई एक आहे, माणसं 2 आहेत. याचा अर्थ एकाची ही पत्नी आहे, एक तसाच आहे. तो क्यों हमें न मिल जाए, याला म्हणायचं कुदृष्टी. जवळ आली, पिंगा घालू लागली प्रभू जवळ, कारण दिसायला सुंदर. अभी उससे ही बात करते हैं. सीता माता लांब फुलं तोडते आहे. जवळ आली. अरे मानव, अरे मानव शब्द ऐकल्याबरोबर प्रभूला शंका आली. ही ज्या अर्थी आपल्याला मानव म्हणते, त्या अर्थी ही छलकपट करणारी राक्षसीनच असली पाहिजे. अरे मानव, अकेले हो, अच्छा नहीं लग रहा है. पिंगा घालायला लागली. कितने अच्छे हो, कितने मीठे हो, कितने सच्चे हो. विनाकारण स्तुती. सावध झाली प्रभू, गडबड लग रहा है कुछ. कोणी जर विनाकारण तुमच्या जवळ येऊन तुम्हाला लय चांगले म्हणायला लागलं, सावध व्हा. ते तुमचा कार्यक्रम करायला आलं. लय दिवस झाले आपली भेटच नाही म्हणून फोन केला मी. सावध राहा, ते काहीतरी मागणार तुम्हाला. मग 2 दिवस सारखा फोन करल. झालं का जेवण? अरे तू वर्षभर नाही विचारलं भाऊ. कोरोना झाला तेव्हाही फोन नाही आला तो. आता कालपासून लय सपाटा लावला. ते झालं का जेवण? झालं का? त्या प्याला का पाणी? 3ऱ्या दिवशी म्हणतंय 50,000 उसने पाहिजे होते. कसं गाडगं त्यानं हळगं अलगद बाहेर काढलं 3ऱ्या दिवशी. बस पिंगा घालते म्हणजे गडबड आहे. मुद्द्यावरच आली. मेरे साथ शादी करो. प्रभू सावध झाले. मैं नहीं शादी कर सकता. क्या? और मेरी पत्नी मेरे साथ है. ये ऐसी पत्नी. मातेला नाव ठेवायला लागली. ये देख मैं कितनी सुंदर हूं. एखादी जर म्हणायला लागली ना मैं बहुत स्मार्ट हूं, ऐसा समजना. ही अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी आहे. जी सुंदर आहे ना ती सांगत नाही, बोलायचं कामच नाही. बस प्रभूंनी सांगितलं माझी पत्नी आहे. पण प्रभूला वाटलं जरा ही मजा करते, आपणही करावं. माझा भाऊ आहे, तो तुझ्या योग्य आहे. मग पार्टी लगेच बदलली. त्याला काय लागतंय? इकडं नाही ना जमत आपला मेळ, दुसरी पार्टी. गाडी रेडीच आहे, फक्त झेंडा हातात घ्यायचा.
निघली. लखनलाल, लखन भैयानं पाहिलं, कौन है? मुझे तेरे साथ शादी करनी है, लगन करने का है मुझे, लगन. त्या वेळेला लखनलालच्या लक्षात आलं, किसने भेजा? तेरे भैया ने. लखनलालच्या लक्षात आलं, ज्या अर्थी प्रकरण तिकडून इकडं आलं त्या अर्थी अवघड आहे. आपली शुकदास माऊली ब्राह्मणकर गुरुजी, अवघड प्रकरण असेल ना ते ब्राह्मणकर गुरुजीकडे जा, त्याला विचारावं लागतंय. ब्राह्मणकर गुरुजी समजून घ्यायचे, हे जरा अवघड केस आहे, बरोबर समजून घ्यायचे. ज्या अर्थी ही माझ्या प्रभूनं पाठवली ना, गडबड आहे. आणि जिला नवरा असतानाही जी दुसऱ्या पतीची अभिलाषा करते उसका नाक कट जाता है. म्हणून म्हातारे म्हणतात ना, नाक काटलं आमचं, आमच्या खानदानीचं नाक गेलं. नाक गेलं म्हणजे खरंच नाक नाही घातलं, नाव खराब झालं, नकटी हो गई. म्हणून लखनलालनं नाक कापलं. ती दुसरी तिसरी कोण नव्हती, तिचं नाव आहे शूर्पणखा. ही रावणाची बहीण आहे. सीता मातेला मारायला निघते, प्रभूंनी बाण काढला, पण प्रभूला वाटलं निरोप पाठवायला कोणीतरी पाहिजे. नाक कापलं. नाक कर्ण कापिजे, कानही कापला नाकही कापलं. कान कापणं म्हणजे त्याला चांगलं सांगून बी ऐकत नाही आणि चुकल्यानंतर त्यालाच कान धरायची वेळ येते, त्याला कान कापणे म्हणतात. बस. या अगोदर ताटिका मारत असताना दोन राक्षस, सुबाहू आणि मारीच. सुबाहूला बाण मारला, मारीचाला बाण मारून समुद्र किनाऱ्यावर फेकलं, कारण त्याचं नंतर काम होतं. आरडत ओरडत ही शूर्पणखा भावाच्या रावणाच्या दरबारात गेली. नखटी गई है रावण के दरबार में. रात्रीच्या वेळेला गेली. त्या वेळेला दोन गोष्टी घडल्या होत्या मावशी. रावण एवढा ऐश्वर्य संपन्न होता, पण त्यानं दोन गोष्टी केल्या. तो दारू पिऊ लागला आणि सोबत त्याच्या दासियां स्त्रिया होत्या. जो सुरा सुंदरी में लिपट जाता है, धन आने के बाद उसका सत्यानाश हो जाता है. भले भले गेले. जय सुरा सुंदरी कहने वाले. सुरा नहीं चाहिए, सुंदरी नहीं चाहिए, जर नहीं, जोरू नहीं और जमीन नहीं. तीन ही दुःखाची मुळ आहेत. जल जल जड, जड जोरू जमीन. राग आला शूर्पणखे, ए रावणा, अरे तुला लाज वाटायला पाहिजे रे. तुझ्या बहिणीचं नाक कापलं एका सामान्य माणसानं आणि तू इथं मदिरा पीत बसलास. सुंदरी के साथ तू यहां बैठा है. मैं अभी बताता हूं, तेरा सत्यानाश होने वाला है. रावण नकटीनं दिलेला शापले डेंजर असतो. उठला रावण आणि रावणानं सांगितलं, बास चिंता मत करा, भी पकड़ के लाऊंगा, उनको मारूंगा. एक दिवस सकाळी सकाळी सीतामाता प्रभू एका वटवृक्षाच्या झाडाखाली बसलेत. लखनलाल फळं आणण्यासाठी गेले. पंचवटीमध्ये बसलेले असताना त्या वटवृक्षावर एक दृश्य पाहिलं सीतामातेनं. बघा बरं माय बहिणी, एक वेल त्या वडाच्या झाडावर चढली होती. एक वेल सीतामातेनं पाहिलं, डोळ्यातून पाणी आलं. प्रभूला म्हणाली, प्रभू किती वेल भाग्यवान आहे होती जिला वटवृक्षानं आपल्या अंगावर घेतलंय. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे मातेला म्हणायचं होतं, मी किती भाग्यवान आहे, मी वेल आहे, तुम्ही मला आसरा दिला, तुम्ही वटवृक्ष आहात, मी किती भाग्यवान. प्रभू म्हणले, नाही सीते, वेल भाग्यवान नाही, वटवृक्ष भाग्यवान आहे. ज्या वटवृक्षावरती वेल चढली, याचा अर्थ असा, सीते तू भाग्यवान नाही, मी भाग्यवान आहे. माझ्यासोबत दुःखाच्या प्रसंगी साथ द्यायला सोबत आलीस. चाललं भांडण. वेल भाग्यवान, वटवृक्ष भाग्यवान. सीता म्हणते वेल भाग्यवान, प्रभू म्हणतात वटवृक्ष भाग्यवान. वेल भाग्यवान, वटवृक्ष भाग्यवान. लागलं भांडण. बोलता बोलताच पेटलं. फळं घेऊन लखन भैया आले.
मिटन वाद. सीतामाईनं सांगितलं, लक्ष्मण भाऊजी काय माते, प्रभू म्हणतात वटवृक्ष भाग्य. अंतःकरण द्रवलं सीतामाईचं. बाहेर आली, लक्षात आलं रेष ओलांडायची नाही. मग पुन्हा गडबडा लोळतोय, या रेषाच्या बाहेर नाही तर मरतो. भुली निर्माण केली. सीतामाता बाहेर आली, मूळ रूपामध्ये हसता. एका क्षणामध्ये सीतामातेला उचललं, पुष्पक विमानामध्ये त्या रावणाच्या विमानात टाकलं, घेऊन चालला. माता ओरडते, काय करावं कळे ना. एवढ्यात फडफड 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 आवाज आला. विमानावर कोणीतरी हल्ला केला. हो हमारे जटायू महाराज थे. बोलिए जटायू महाराज की जय. जटायूनं हल्ला केल्यावर रावणानं सांगितलं, एवढी मेहनत कशासाठी बाबा, का रोजानेच का काय. जटायू म्हणला, माझ्या नादी लागू नको, एकाच चोच मारील खलास. असं एवढी ताकद आहे का तुझ्या चोचीत. हा, तुला लाज वाटायला पाहिजे रावणा. 14 चौकाट्याचं राज्य आहे तुझं. हा, तरी सुद्धा अभिलाषा गेली नाही. रावणानं सांगितलं, माझ्या छाताडावर पडलं होतं धनुष्य, तवा ही हसली होती मला, म्हणून चालवलं. अरे एवढा मोठा 33 कोटी देवांना आपल्या कब्जामध्ये ठेवणारा तो रावण, आणि एका अबला निर्बल नारीला घेऊन चालला. धिक्कार. ए चॉप, आवाज मात कर. तलवार काढली. पण जटायू आहे, जटायू हा साधा सुद्धा नाही, सगळ्यात मोठी ताकद. रावणाला वाटलं जटायू यानं जर का उग्र रूप धारण केलं, आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून प्लॅनिंग न मारायचं ठरलं. कोणासाठी काम करतो, मेरे रामजी के लिए. तुला रामाची शपथ आहे, तू मरण कशा ते सांग. रावणा, रावणे लयच खतरनाक होता. जटायूनं सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे, कापले की मरतो. तू सांग रावणा, तू मरण कशात आहे. माझ्या अंगठ्यात आहे, अंगठा तोडला की मी मरतो. तोडमो अंगठा म्हणजे धर्मात बसतंय काम. अंगठा तोडायचा प्रयत्न केला, कशाचा रावण मरतो. आणि मग अंगठा तोड म्हणून जवळ आले जटायू महाराज. खाट खाटकन तलवार मारली, सरकन पंख कापल्या गेले, रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. माय बहिणी हो, श्रीराम आवाज झाला. दुसरी तलवारीचा तडाखा पडला, दोन्ही पंख छाटल्या गेले, रक्ताच्या चिरकांड्या आसमंतामध्ये. श्रीराम धाड दिशी पालथे पडले जटायूजी महाराज. रावण घेऊन गेला अशोक वाटिकेत. सीता मातेला ठेवलं, राक्षसने ठेवल्या. माझ्यासोबत लग्न कर. सीता मातेनं एक गवताची काडी मध्ये धरावी. तू माझ्या पुढे गवतासारखा आहे. माझे प्रभू हे तो विराट आहे. इकडे लखनलालला प्रभू म्हणाले, लखन का सोडून आलास. येणार नव्हतो भैया. मग खूप बोलली मला वहिनी. अरे जरी बोलली तरी तुझ्या आईसारखी आहे बाळा, कशाला आला. मला असं वाटतंय की आता काहीतरी अनर्थ होणार. जाऊन बघतात तर सीता माता गायब. सीते सीते सीते, हे जनक नंदिनी सीते, हाय सीते 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 करत प्रभू रडतायत, विलाप करतायत. झाडाला कवटाळतात, हे झाडांनो, हे पक्ष्यांनो, हे किड्यांनो, मुंग्यांनो, माझी सीता पाहिली का. अशोकाचं झाड पाहिलं, अशोकाचं. प्रभू जवळ गेले. ए अशोका, तू काय सांगणार बाबा, तुझं नावच अशोक, तुला काय कळणार आहे माझा शोक. कवटाळायला लागले झाडांना. वरून पार्वती आईचं मूळ रूप सती माता भोलेनाथ
वरून चालले खाली हे मी पहिल्या दिवशी जो प्रसंग सांगितला तो हा होता. एक बार त्रेता जुगमाही शंभू गए कुंभजर सिपाही संग सती जग जननी भवानी. राम कथा सुनते सुनते सती मातानं पाहिलं होतं हे ब्रह्म बायकोसाठी रडतंय. परीक्षा घेतली होती, मी कथा भाग सांगितलाय. व्याकुळ झाले प्रभू आणि रस्त्यानं शोध घेता घेता जटायू बाबा सापडले. पंख छाटलेत, रक्तबंबाळ झाले. जटायूजींनी सांगितलं लढत होतो प्रभू, मी शेवटपर्यंत लढत होतो प्रभू. रावणानं कपट केलं प्रभू, सीता मातेला रावणानं नेलंय. मला क्षमा करा, मी माझ्या माईला वाचू शकलो. डोळ्यातून गळा अश्रूच्या धारा. प्रभु म्हणाले जटायु बाबा चिंता मत करो, मैं जिंदा करता हूं आपको, इतना जिंदा करता हूं पक्का आप चिरंजीव हो जाएंगे. दोन्ही पंजे जोडले जटायूनं. नाही प्रभू, मला चिरंजीव व्हायचं नाही, मला जीवदान नको. का? अहो राजा दशरथ तुमचे पिताश्री, त्यांना सुद्धा हे भाग्य मिळालं नाही. तुमच्या मांडीवर जीव सोडायचं ते मला मिळतंय, मी हा चान्स सोडणार नाही. आणि जटायूजींच्या डोळ्यावरून डोक्यावरून हात फिरवला. जटायूजी इनका उद्धार हो गया, प्रभू निघाले. परंतु विमानातून जाता जाता सीता मातेनं काही दागिने वरून टाकले होते एका पर्वतावर. आप बाबा जी आने वाले हैं, आप थोड़ा भजन. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. बाबा जी आइए, अब सुंदरकांड शुरू होने वाला. ये रामायण का हृदय है. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम. बोलिए पवन सुत हनुमान जी महाराज. श्री राम जय जय राम. अंजना माते के लाल हनुमान जी महाराज. श्री राम जय जय राम. वरून फेकलेले दागिने एका ऋष्यमुख नावाच्या पर्वतावर काही वानर होते. सुग्रीव होता, हनुमानजी महाराज. वानरांनी ते गाठोडं पाहिलं, त्याच्यात दागिने होते. आणि मग आता पुढे चालत चालत लखनलाल प्रभू सीतेचा शोध घेत घेत त्या ऋष्यमुख पर्वताकडे आलेत. हनुमानजींनी झाडावरून पाहिलं बाबांना माझ्या. दोघं जण खाली आहेत, सुकुमार दुःखी आहेत. मग त्यांनी आपल्या मरकटलीला सुरू केल्या. हळूचकून फळ काढ फेकून मार, पाला काढ फेकून मार, फांदी तोड फेकून मार. प्रभूच्या अंगावर फळं पडत होते, हनुमानजी मारत होते. बाबा लक्ष्मणाला राग आला. ए बंदर, हप लावला धनुष्याला बाण आणि मारणार. प्रभू म्हणले अरे ए लखन रुक जाओ, ये बंदर नहीं है, ये बंदर नहीं है, उनकी गुप्त कौपिन देखो, कौपिन गुप्त लंगोटी पाहिली का? प्रभु म्हणाले ये नहीं है बंदर, ये तो है शिव शंकर. बोलिए शंकर भगवान की. खालीच उडी मारली हनुमानजीनं, नतमस्तक झाले चरणावर. बाण प्रभूंनी लावला. एका बाणात 7 झाडं उडवले. विश्वास बसला. 7 झाडं का उडवले? सुग्रीवाचा भाऊ वाली, दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं. वालीनं सुग्रीवाला मारलं, लाथा मारून राज्याच्या बाहेर काढून दिलं. निघाल जाओ. वालीनं सुग्रीवाची पत्नी सुद्धा स्वतःची पत्नी म्हणून जाहीर केली. हनुमानजींनी सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा एका बाणात जर हे 7 झाडं तोडतात तर एका तडाख्यात वालीला मारू शकतात. सहाय्य लेना पडेगा. ठीक आहे. भेट झाली. सुग्रीव पाया पडला. प्रभू माझ्यावर फार मोठा अन्याय झाला प्रभू. मला तर राज्याच्या बाहेर काढून दिलं, पण माझी प्रिय पत्नी सुद्धा माझ्या भावानं वालीनं घेतली. बास
प्रिय पत्नी घेतली पटल्यावर तळपाय जाग मस्तकाला गेली. कारण सीता मातेचं हरण झाल्यापासून प्रभूला प्रचंड या दुष्टांचा राग येऊ लागला. बस कले मारेंगे बाली को. दूसरे दिन सुग्रीव गया वालीच्या राजबाई. बाली बाहेर निघाल, कुस्ती करने के लिए आया हूं. वाली म्हणला आतापर्यंत इतकं हाणलंय, मरणाचं आहे ना, आज कसं काय आलं. वाली आला, कुस्ती सुरू झाली. माय बहिणी व द्वंद्व युद्ध झालं. दिवसभर कुस्ती. आदळो आदळो घायल करून टाकला सुग्रीव. प्रभू बाण घेऊन मागे उभे होते, पण वालीला काही बाण मारला नाही. रात्री कणत कणत अंगाला तेल लावत सुग्रीव म्हणला, चांगलं आहे देवा तुमचं. अहो दिवसभर कुठत होतं मला धरून मावा भाऊन, तुम्ही काहून नाही मारला. आम्हाला तर काल म्हणले आम्ही बाण मारू, पण तुम्ही आज कसं काय केलं बुवा. तुम्हाला हाणायचं असेल तर इथं हाणा बुवा धरून, पण त्याच्या हातानं काहूनच कुठलं. प्रभू म्हणले तसं नाही रे सुग्रीवा. अरे तुम्ही दोघं भाऊ एवढे सारखेच दिसायला. मी जर बाण मारला असता आणि चुकून माझ्या सुग्रीवाला लागला असतात तर उद्या पुन्हा जा लढाई करायला कुस्ती. नका 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 आता नका. लय 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 दुखलं, लय आणलं त्यांना. आपटू आपटू आदळू आदळू घायल गेलं. आणि आता पुन्हा जायचं. आता तर मोडीलच म्हणते. नाही आता नाही. तुम्हाला कसं काय. प्रभूंनी त्याच्या गळ्यामध्ये फुलांची माळ घातली. हा हार नाही बरं का, गळ्यामध्ये जो घालतात ना याला पुष्पमाला म्हणतात, हार नाही. हार उसकी होती है जिसकी कभी जीत नहीं होती. पुष्पमाळा. तुझ्या गळ्यात हा माळ घातली मी, ठीक आहे. मग तुझ्या गळ्यात माळ आहे ना, हो. मग माळीवाल्याला मी मारणार नाही, अजिबात मारणार नाही मी माळीवाल्याला. मी माळीवाल्याला मारणारच नाही. मग आता तुम्ही ठरवा माळी घालायच्या का नाही. इथं ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं सावध राहा रे बापा. तिसऱ्या लाटेचा झटका. आम्ही तर आंडे खाऊ. संडे हो मंडे हो किती बी खाओ अंडे हो. म्हणून मी म्हटलं होतं ना मास्तरीन बाई, जो खाईल अंडे त्याला पाहून घेईन मला अंडे. जय भोलेनाथ. वा वा भाऊजी, मालकाची लय सेवा करतात. जय. आता किती वेळा सांगता बाबा, 3 वाजेपर्यंत चालणार आहे. कालचा व्हिडिओ पाहिला तुमचा आम्ही. जय श्रीरामचंद्र भगवान. म्हणून जो माळ घालतो ना त्याला मी मारत नाही. बस बस. युद्ध सुरू झालं. प्रभूंनी बाण मारला. वाली खाली पडला. वालीनं प्रश्न विचारला, छिपके बाण मारे हो. बस. मला लपून का मारलं. जो स्वतःच्या भावाची, लहान भावाची पत्नी जी मुली स्वरूप असते तिला स्वतःची बायको करतो, त्याला कसंही जरी मारलं तर अधर्म नाही. चूक लक्षात आली. वालीनं दोन्ही हात जोडले, लटलट कापत होता. प्रभू क्षमा करा, तुला मी जिवंत करू शकतो वाली. नकोय. राजा दशरथाला जे भाग्य मिळालं नाही ते भाग्य माझ्या नशिबात आहे. तुमच्या बाणानं मरतोय प्रभू, माझा उद्धार होऊ द्या. पण एक माझी इच्छा आहे, अंगद नावाचा माझा मुलगा, त्याच्या डोक्यावर शेवटपर्यंत हात ठेवा प्रभू. अंगदाच्या डोळ्यातून पाणी. बोली अंगद महाराज की, बाली भगवान की. बस बालीचा उद्धार झाला. आता हनुमानजी महाराज निघाले. त्यांनी दागिने दाखवले. दागिने प्रभूंनी पाहिलं. कानातले आहेत, गळ्यातले आहेत, कुंडल आहेत, केयूर आहेत, कंठमणी आहे, चुडामणी आहे. प्रभूंनी ओळखले. पण तेच दागिने लखन भैयाला दाखवले. कोणाचे? भाऊजाईचे. मंडळी ऐका, भाऊजाईचे दागिने लक्ष्मणाला दाखवले. लखनलाल, इस गहनों को पहचानते हो? नहीं नहीं बाबा, ना हम जानामि केयूरे बाजूबंद
नाहम जानामि कुंडले. मी कुंडल ओळखत नाही, कानातले ओळखत नाही, गळ्यातले ओळखत नाही, पण मी नुपुर ओळखतो. नुपुरे प्रति जानामि नित्यम चरणाभिवंदनात. मी माझ्या सीता वहिनीचं आई म्हणून दररोज दर्शन घेत होतो. मी माझ्या आईच्या तोंडाकडे, कर्णफुलाकडे, बाजूबंदाकडे पाहत नव्हतो, पायातल्या नुपुराकडे पाहतो. एवढे मी ओळखतो. याला म्हणायचं मर्यादा. देरानं भाऊजाईशी कसं वागायचं, मर्यादा. नाही तर वहिनी अमर्यादा. आहेत का भाऊ घरात, कशाला मरायला विचारतो का? तोंडाकडे पाहत नव्हता भाऊजाईच्या. ये बात है. सगळं काही ठरलं. पूर्वेला कोणी जायचं, पश्चिमेला कोणी जायचं. सीतेचा शोध घेण्याकरिता दक्षिणेकडे बाबा को दक्षिण दिशा हनुमानजीला दिली. बस इथं सुंदरकांड सुरू होत आहे. पहिलाच सुंदर असा चौपाई आहे. सिंधु तीर एक भूधर सुंदर. ये मेरे हनुमान जी का सुंदर कांड है. मेरे बाबा सुंदर है, बड़े ही सुंदर है, चतुर है. पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित हृदय बसव भो. सियावर रामचंद्र की, उमापति महादेव की, रमापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान जी महाराज की जय. बोलो रे भाई जबरदंदन की जय. बोलो रे भाई जबरदंदन की जय. निघाले. पण प्रभू आईचा शोध घ्यायला चाललोय. आम्हाला सीता माता कशी ओळखल हो? अच्छा ठीक आहे हनुमान. मगाशी केवटाला जी काढली होती, ही मुद्रिका आहे माझी. ही मुद्रिका तुझ्याकडे घे हनुमान, आणि फक्त सीतेला ही मुद्रिका दाखव. तू रामदूत आहेस ही सीता ओळखेल. हनुमानजीनं मुद्रिका घेतली बरं का मंडळी. कुठं ठेवली असेल माहिती आहे? आपल्यासारखं जर जास्त हुशार तिथं असतं ना, ते म्हणत पाहू 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 इकडे पाहते पाहते पाहते. आता जमलं. त्यानं बोटात घातली असती. कोणत्या बोटात फिट येते, पण माझ्या हनुमानजींनी मुद्रिका बोटात घातली नाही. नहीं घातली का? वो मेरे स्वामी हैं, मैं उनका सेवक हूँ. मैं अगर उनकी मुद्रिका अपने उंगली में डालूंगा तो अविनय हो सकता है. मग बोटात नाही घातली, मुठ्ठीमध्ये नहीं ठेवली, अशी मुठीत दाबून. का? अब राक्षस आने वाले, डिशम डिशम तो करना पड़ेगा. अब डिशम डिशम करते समय अगर वो गिर गई तो उसका अनादर हो जाएगा, इसलिए मुट्ठी में भी नहीं. मग डोक्यावर घेऊ आपण. नाही, डोक्यावर जर एखाद्या राक्षसाने डिशम जर डोक्यात मारली तर मुद्रिकेचा अपमान होईल. म्हणून हनुमानजीनं पोरी हो कुठं ठेवली मुद्रिका? हा, ती पोरगी लय भाग्यवान आहे. वा. ती म्हणती तोंडात तोंडात जिभेच्या खाली. प्रभु मुद्रिका मेली मुख माही. वाह वाह के लायो वाले. जल दिलांग गए अचरज नाही. ये मुद्रिका है मेरे प्रभु श्री रामचंद्र की. प्रभु मुद्रिका मेली मुख माही. जल दिलांग गए अचरज नाही. दुर्गम काज जगत के जेते. सुगम अनुग्रह तुमरे दे. राम द्वारे तुम रखवारे हो तन आज्ञा. दोन्ही हात वर करा माय माऊल्या हो. निघाले माझे हनुमानजी. जल दिलांगी गय अचरज नाही. दुर्गम काज जगत के जेत. सुगम अनुग्रह तुमरे दे. राम द्वारे तुम रखवारे हो तन आज्ञा. रे सबस कर है तुम्हारी दर. तुम्हारा चक गाँव गूढ़ आपन तेज समा. देगा
भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम नौ दय रोग हरे तब पीरा जब निरंतर हनुमत संकट रे हनुमान जुड़ावे मन क्रम भजन ध्यान जो सब पर राम तपस्वी राजा टाळे हा मनोरथ जग कैलावे ताड़ीचा आवाज आला पाहिजे भला मोठा। अब मेरे बाबा जी निकल रहे हैं, मुद्रिका ले ली है सीता माँ का शोध करने के लिए। जय 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 हनुमान गोसाई बाबा, जय 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 हनुमान गोसाई कृपा करह गुरुदेव के नाथ जो सत बार पाठ कर कोई जोड़ई बंदी महासुख जो यवड़े हनुमान चालीसा होय सिद्धि सागी गौरी तुलसीदास सदा हरि जय राग जय नाथ हृदयम पवन तनय संकट हरम मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बदाधरम सियावर रामचंद्र की रमापति महादेव की जय रमापति रामचंद्र की जय हनुमान की जय। बोलो रे भाई जबदंदन की जय। बोलिए मुद्रिका धारण करने वाले हनुमान जी बाबा की जय। मग एका ठिकाणी सगळे वानर आले, सगळ्याला तहाना लागल्या, पण हनुमानजीला तहान नाही लागली का? राम नामाचं चॉकलेट हनुमानजीच्या मुखात आहे आणि राम नाम मुद्रिका असल्यामुळे हनुमानजीला तहान लागली नाही। एका तपस्विनीच्या तिथे गेले, अनेकविध घटना घडल्या, शेवटी लंकेत गेले, मुद्रिका दाखवली, मातेला ओळख पटली आणि वर मुद्रिका दिल्यानंतर हनुमानजी झाडावर बसलेत, अलगत मुद्रिका टाकली अशोकवनात। घराघरामध्ये शोध घेतला, काय राक्षस भयानक, अरे 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 मदिरा काय पितात, दारू काय पितात, मटण काय खातात, कसे वाकडे तिकडे पडले, व्यभिचार चालू सगळ्या राक्षसांच्या घराईनं। पण एक मात्र भक्त ते भोलेनाथ शंभूची प्रभू श्रीरामाची स्मरण पूजा करत होते। हनुमानजीनं लहान रूप घेतलं, सूक्ष्म रूप धरिस येई दिखावा, छोटं रूप घेतलं, जाता जाता सुरसा नावाच्या राक्षसीचा उद्धार केला होता। ती पुढं आली, तोंड उघडलं, हनुमानजी तिनं 1 योजन, ही 2 योजन, तिनं 2 योजन तोंड उघडलं, हे 4 योजन, तिनं 4 हे 8, ती 8 हे 16, हे 16 हे 32, हे 32 हे 64, तिनं 1000 योजन, 100 योजन, 100 1000। आणि मग हनुमानजी एकदम बारीक झाले, तिच्या तोंडातून चक्कर मारून आले आणि मग ती म्हणे धन्य है बुद्धिमताम वरिष्ठम है बाबा। तसं बिभीषणाला पाहिलं, बिभीषण भक्त आहे, विचारपूस झाली, विनिमय झाला, चर्चा झाली, कुठे आहे? अशोकवनात गेले, झाडावर बसले, मुद्रिका टाकली आणि वरून रामचरित्र गावं लागले। राम कहाणी सुनो रे राम कहानी राम कहानी हनुमान जी गा रहे अब राम कहानी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। दशरथ के राज दुलारे, कौशल्या के अंगक तारे, दशरथ के राज दुलारे, जय हो। कौशल्या के आंख के तारे। सबको आराम देने वाले हैं मेरे प्रभु। राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय। डोळ्यातून अश्रूच्या धारा सीता मातेच्या बंद करो, सहन होत नाही आता। कोण गातय माझ्या प्रभू श्री रामाची कथा? कोण गातय? सीता माता टानकन उडी मारली हनुमानजीला, माँ मैं हूं, कौन है तू? सीता मातेला वाटलं काही छलकपटच आहे रावणानं केलेलं। नहीं माँ, मैं प्रभु का सेवक हूं, हनुमान तेरा बेटा हूं मैया, तुम्हारा दुखड़ा मैं नहीं देख सकता। डोक्यावर हात ठेवला, विचार विनिमय झाला, मुद्रिकेची ओळख पटली, माय बहिणी आता वेळ नसली
माँ बहुत भूख लगी है, बेटा कुछ खाया नहीं? नहीं कुछ नहीं खाया। क्यों? मुझे खिलाने वाले कोई मिले नहीं, तो खाने वाले ही मिले। पहिली राक्षसी भेटली म्हणली मी तुला खाते, पुन्हा काही राक्षस मी तुम्हाला खाते, खातो खातो म्हणणारे भेटले, हमको खिलाने वाला कोई नहीं मिला। माँ बस तुम्हारी आज्ञा हो तो कुछ फल खाऊं? सीता माता म्हणाली, अरे अशोक वाटिका आहे, विध्वंस नको करू। नाही माँ, नीचे पडे वही फल खाता, झाडावर नाही, खाली पडलेली। ठीक आहे बेटा खा, काय परमिशन मिळाली। आणि काय माझ्या हनुमानजीनं टना 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 उड्या मारी माझा हनुमान, टना टना हो टना टटाळे, अरे दना दना हो दना दना, धरती हाले दना दना टना 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 टना, हनुमान उडी टना टना दना दना हो दना दना, ही धरती हाले दना दना। ए कौन घुसा है बगीचे में? कौन है? खाली पडलेले फळं खायचे तर हनुमानच न ते। मावशी गदा 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 गदा, जवळ तर गदा होतीच, पण गदा 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 गदा, झाड हलवी गदा गदा गदा, झाड हलवी गदा गदा, आन बदा 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 बदा, फळ पडले गदा गदा झाड हलवले, बदा बदा झाडाचे फळं खाली पाडले। बाप, दानगण झाड पडलं, दिलं फेकून। तिथं एक होता माळी, त्याचं नाव जम्बू माळी। त्या बगीच्याची राखण करणारा माळी भाऊ होता आमचा एक, होतं भाऊ बुटकच होतं, पण लय खऊट होतं ते। करत आलं, एकच ठोका मारला जम्बो, एकच ठोका, एका ठोक्यातच मिलं मावशी ते। दुसरी नाही म्हटली चापट, अशीच चापट मारली होती एका राक्षसनीला हनुमानजीनं। कधी? लंकेत घुसताना। तिचं नाव होतं लंकिनी। तिनं अडवलं, ए बंदर मत जा अंदर। अच्छा, हमें रोकने वाली तू कौन है भाई? ए भाई कौन है भाई तू? मी ना रोजदारीने मिळते 100 रुपये, पण लई इमानदारीने काम करते बापा मी रावणाचं। आज इकडे इकडे ये, आली का? जवळ घेतल्याशी टप, एकच ठोका, एका ठोक्यात मावशी भळा 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 रगत झालं तोंडातून तिच्या। तिनं असं केलं, असं केलं, आणि जरा असं केलं तर रक्त पाहिलं, आणि ती म्हणे जाय बापा आता, आता जाय रे म्हणे, आता जाय बापा लवकर जाय। तो म्हणे आता कसं काय? नाही म्हणे आता कळलं म्हणे, एका ठोक्यातच कळलं। कसं काय? नाही सांगत, सांगते का नाही? पुन्हा नको नको मरल म्हणे। मग ठीक आहे सांगते। एक दिवस ब्रह्मदेव पंचांग घेऊन इथून चालला होता गेटमधून। मी त्याला सहज म्हटलं बापा मरण कधी येईल? तेव्हा त्या ब्रह्मदेवानं सांगितलं होतं की बाई एक वानर इथं येईल, पुछवाले बाबा आएंगे। एकच ठोका मारते तुला, एकच, एका तडाख्यात। जर तुझ्या तोंडातून रक्त बाहेर आलं तर समजायचं तू मरणार, नंतर रावणी मरणार। म्हणजे माझ्या तोंडातून रक्त आलं, गोस्वामी तुलसीदास जी कहते हे रक्त, तोंडातून आलं रक्त म्हणजे ती लंकिनी बनली वीरक्त। और जो वीरक्त बन जाता है उसका उद्धार हो जाता है। बोलिए हनुमान जी महाराज की जय। जम्बू माळी गेला, मग अक्षय कुमार आला। अक्षय कुमार हा रावणाचा पोरगा आहे बरं का पोरी हो, नाही तर तो आपला म्हणसाल तुम्ही बाला बाला तो नाही, तो नाही, तो नाही, जो मैं बोलता हूं तो नाही बरं, तो रावणाचा पोरगा। प्रचंड युद्ध झालं, अक्षया मारीला, अक्षय कुमार मारला। विभीषण
समजून सांगतोय दादा, अनर्थ होतोय. शेवटी इंद्रजिताला पाठवलं, ब्रह्मास्त्र सोडलं, आदर म्हणून स्वतःत लपेटून घेतला. हनुमानजी रावणाच्या पुढे गेले, भरपूर समजून सांगितलं, रे रावणा, माता सीता मातेला तू सोडून सन्मानपूर्वक, मातेचा आदरपूर्वक माझ्यासोबत प्रभूसोबत रवानगी कर. नाही ऐकलं. बिभीषणानं सांगितलं, नाही ऐकलं. रावण कोणाचंच ऐकत नाही माय बहिणी हो. आणि मग आता युद्ध अटळ आहे. रावणाला अभिमान झाला, निघाल जाव असं वाटलं. एक मारलं होतं आपण रामाचा दूत जटायू कपटानं, ए बंदर. हनुमानजीला बंदर म्हटलं. हनुमानजी हसले मनात. सोडतो सीतेला, क्या करना पड़ेगा, तेरी मौत कहाँ है बताना पड़ेगा. हनुमानजी म्हणले, आपल्या नादी लागतो का, मरणी. अरे मी मरणार आहे का राजा, मी तर चिरंजीव आहे मनात. पण हनुमानजी म्हणले, याची तर खोडच जिरवायची. आता ऐकत नाही ना. हा, मेरी मौत जो है ना, ये मेरी पूंछ है ना, अगर इस पूंछ को आग लगाएंगे तो मैं मरूंगा. अच्छा, ए राक्षसांनो, बोला, या वानराच्या शेपटीला कपडे गुंडाळा. आणि जे कपडे आणणं सुरू झाले मावशी, अख्ख्या राक्षसाच्या घरचे कपडे आणले, लेकरा बाळायचे आणले, बरमुडे पुन्हा आणले, काहीच ठुलं नाही घरात. अहो पाहुणे आले होते, त्याच्याही थैल्या नेल्या इचकून. इतके कपडे गुंडाळले तरी हातभर शेपूट बाहेरच. आणि मग कोणीतरी सांगितलं, ए अरे अशोक वाटिका में जाओ, वहां सीता है बैठी हुई, उसके कपडे लाव पटकन. आधी ए नको नको नको, अरे गया गया, रहने दो. मग म्हणले, आता पेटवायचं कसं, त्याच्यावर टाका पेट तेल, आताच्या भाषेत रॉकेल पेट्रोल. असं पेट्रोल वतलं. बरं शेपूट लहान नाही, इतकी शिवाला इतकी लांब, त्याला मरणाचे कपडे गुंडाळलेले. हनुमानजी निवांत बसलेले. आणि सगळे राक्षस लागले, कोणी तेल फेक, कोणी पेट्रोल आण, कोणी डिझेल आण, कोणी रॉकेल आण. आगणी तयारच. म्हणली, याची शेपूटच पेटून देऊ. आणि जशी आगणी लावली, हनुमानजीनं नुसतं मागं पाहिलं. डोळे खतरनाक हनुमानजीचे. आगणी म्हणलं, हो आपण नाही नादी लागत बाबा तुमच्या. नाही नाही, पेटच ना. जरा असा आगणी चिटकला. हनुमानजी म्हणले, थोडासा चिटक, लय नको, जरासा चिटक. ओके, फुका म्हणल्या जरा. हे तसं कुठे जमत असतं का, फुका. जे राक्षस फू 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 फुकायला लागले, पेटच ना आगणी. ए रावणा, 10 तोंड आहेत तुला, हे वय इकडे फुक. आणि मग रावण फुकायला आला का, फुकूनच द्यायचं होतं ना. फुकायला आल्या बरोबर जे हनुमानजीने चमत्कार केला, आग्नेला सांगितलं, बस आप शुरू हो जाओ. अटेन्शन. खाडकन भडका झाला. हनुमंत महाबळी, दाढीन मिश्या रावणाच्या जाळी. आख्या दाढीन मिश्या जाळी. भाडकन भडका झाला. आणि जशी शेपटी पेटली, असे राक्षस पळाले. मग हनुमानजीने हातात गदा घेतली. अशी गदा घेतली. सर्वांनी दोन्ही हात वर करा, धरा गदा पकडा हनुमानजीची. जोरात माझ्या सोबत जय श्रीराम म्हणा. जय श्रीराम, जय श्रीराम. असे हात हलवा, जोरदार टाळे. जशी उडी मारली, या गोपुरावरून त्या गोपुरावर, धडाधड या घराहून त्या घरावर. बोलिये हनुमानजी महाराज. पेटविली लंका, हो पेटविली लंका, पेटविली लंका, पेटविली, पेटविली लंकाळे. अरे पेटविली लंका, पेटविली लंका, पेटविली लंका, पेटविली लंका, पेटविली लंका, पेटविली लंका, पेटविली लंका. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. पेटविली लंका, पेटविली लंका.
पेटविली लंका पेटविली लंका. जय श्रीराम. रघुजाव पण ते काही थांबायला तयार नाही हनुमानजी. बडा बडा धडा 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 सप्तकोटी कांचनाची आखे घर पेटले हो मावशी. आणि मग माझ्या हनुमानजीनं मातेकडून चुडामणी घेतला होता प्रभूला द्यायला. धाडकन समुद्रामध्ये उडी मारून आग विझवली आणि प्रभूजवळ आले. मध्ये अनेक विविध प्रसंग घडले, आपल्याला वेळ नसल्यामुळे. राम रावणाचं युद्ध असं प्रचंड झालं, असं वर्णन आहे की गगनम गगनाकारम, आकाश आकाशासारखं, सागरम सागरोपम. एखादा नारळा नाही तर नारळ फोडू आपण रावण मारताना. राम रावणयोर युद्धम, राम रावणयोर सम. आकाश आकाशासारखं, समुद्र समुद्रासारखा. आणि राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखं प्रचंड युद्ध झालं. बाणावर बाणांचा वर्षाव झाला. इंद्रजित गेला, अनेक सेनापती गेले. बिभीषण प्रभूकडे आला, घरचा भेद सांगून टाकला. आणि सगळे गेल्यानंतर लखन भैयाला शक्ती लागली. माझ्या हनुमानजी बाबानं द्रोणागिरी नावाचा पर्वत आणला. लखनलाल जिंदा हो गए. बोली द्रोणागिरी धारण करने वाले हनुमानजी महाराज. आणि मग आता शेवटची निर्णायक लढाई राम आणि रावणाची. प्रभू श्री राम धर्म है, रावण अधर्म है. मधले आता कथा प्रसंग पुन्हा पुढच्या समयाला तुम्हाला मी सांगत राहील. 4 दिवसामध्ये रामकथा आपल्याला सुंदर करायची होती, तो आजचा प्रसंग. आणि मग आता रणकंदन सुरू झालं, रणांगण. जय श्रीराम. भगवान श्री रामचंद्र प्रभु की जय. तिकडची सेना रावण महाराज की, राजा रामचंद्र की जय. रावण महाराज की जय. इंद्रजित महाराज की जय. कुंभकर्ण महाराज की जय. शूर्पणखा मावशी की जय. अरे का बाया ज्यात सगळ्या. बस निर्णायक तुंबळ युद्ध, प्रचंड युद्ध सुरू झालं. सर्वांचा निपात केला माझ्या प्रभूनं. आणि प्रभूंनी निपात केल्यानंतर आता शेवटी रावण लढाईला आलाय. माय बहिणी हो, चलो रण मैदान में बहुत तुंबड़ युद्ध होने वाला है, रणकंदन होने वाला है. सभी देव देवता देख रहा है. उन्मत्त हुए रावण का भी वध होने वाला है. चलिए सावधान सावधान. आक्रमण. शुरुआत है आक्रमण. बोलिए लखनलाल भगवान, पवन सुत हनुमान जी महाराज. बोलिए रावण महाराज. तिकडचे पलीकडचे बाणावर बाण सुरू झाले. प्रचंड लढाई. राम रावणयोर युद्धम रावण रावणयोर समः. भागो भागो, पकड़ो पकड़ो, मारो काटो. दीन 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 दीन. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. बचाओ हमें बचाओ. सर्वनाश करत बांधलंय. रावणाच्या रथाचे चाक उडवल्या गेले. सेनापतीला बाण लागल्या गेला. माझ्या प्रभूने एक निर्वाण बाण काढला आणि रावणाच्या दिशेनं मारल्याबरोबर
एका पानातच रावणाचे 10च्या 10 तोंड खलाय. देवांनी पुष्पांचा वर्षाव केला. बोलिये राजा रामचंद्र भगवान. बस रावणाचे मंगल भावना मंगल नारळ फोडा, नारळ फोडा. द्रबहु सुदशरथ अजहरी. रावणाच्या बेंबीमध्ये अमृताची कुप्पी होती. एका पानामध्ये विध्वंस झाला मंगल आणि रावणाचा निपात झाला. प्रभु सुदशरथ जय हो. राम सिया राम सिया राम. खाली खाली फरशीवर फोडा. राम सिया जय राम हो. सिया राम जय जय राम. रावणाच्या देहामधून राम सिया राम एक जय जय दिव्य राम. शलाका बाहेर आली राम सिया आणि माझ्या राम प्रभू श्री सिया रामामध्ये राम गेली. जय जय राम. उद्धार हो गया. रावण का उद्धार हो गया. पडता पडता रावणाच्या तोंडातून शब्द बाहेर आले. श्री राम. दोन्ही हात वर करा. श्री राम, श्री राम. जोरदार टाळी वाजली पाहिजे. आणि रावणाचा उद्धार झाला. माय माऊल्या हो. सीता मातेला सन्मानानं आणण्यात आलं. पुष्पक विमानाद्वारे हनुमानजी, लखनलाल, सीता माता, बिभीषणजीला लंका समर्पित करण्यात आली. सुग्रीवाला किष्किंधा नगरी देण्यात आली. ज्यांना त्यांना आपापल्या योग्यतेप्रमाणे सन्मान देण्यात आला. प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये 14 वर्षानंतर येणार. भरत महाराज खुश झाले. हनुमानजींनी भेट घेतली. ज्या वेळेला पहिल्यांदा भरत महाराजांना माझ्या प्रभूनं कडकडून मिठी मारली, फक्त हड्ड्या शिल्लक राहिल्या होत्या मावशी भरताच्या. अंगावर मांस नव्हतं. डोळ्यातून गळागळा अश्रूच्या धारा आल्या. आणि आता तो दिवस आला. प्रभु श्री रामचंद्र भगवान राज्याभिषेक, राज्यारोहणी. आप मेरे प्रभु सिंहासना पर आरूढ़ हो गए, वो सिंहासनाधीश्वर हो जाएंगे. अभी हमारा समय भी हो गया है और अभी हमको थोड़ा सा ताली बजा के प्रभु का स्मरण. आता उभं राहा. आता आरती बी घ्यायची ना. आरतीच्या नंतर लगेच पंक्ती इथंच धरायच्या. बरोबर मिलिटरीच्या शिस्तीप्रमाणे नियोजन होणार आहे. अजिबात काळजी करू नका. जय 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 श्री राम की. टाळे. आनंद आनंद भयो. जय जय श्री राम. अवधपुरी में आनंद भयो. राजपट विराजमान हो रहा है प्रभु. अवधपुरी में आनंद भयो. आनंद आनंद भयो. हाथ वर, हाथ वर, हाथ वर. टाळे. अवधपुरी में आनंद भयो. जय 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 श्री राम की. अवधपुरी में आनंद भयो. जय 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 श्री राम. असा अंग हलवा, जरा नाचा डोला. अवधपुरी में आनंद भयो. जय 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 श्री राम. अवधपुरी में आनंद भयो. जय 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 श्री राम की. हाथी घोड़ा पाल की. जय 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 श्री राम की. हाथी घोड़ा पाल की. जय 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 श्री राम की. आनंद ही आनंद भयो. आनंद ही आनंद भयो. झूमो झूमो नाचो मेरे राजा राम भगवान. अभी राजा बन रहे मेरे प्रभु. आनंद ही आनंद भयो. अवधपुरी में आनंद भयो. अवधपुरी में आनंद भयो. जय 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 श्री राम की. जय 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 श्री राम की. केवराश्रम में आनंद भयो. राश्रम में आनंद भयो. जय जय मेरे शुक राम की. जय जय मेरे शुक्रदास की. जय जय शुक राम की. जय जय शुक्र राम की. जय जय शुक दास की. जय जय शुक्र ताळे. दास की. आनंद ही आनंद भयो. आनंद ही आनंद भयो.
जय जय श्री राम की जय जय श्री राम की पवन सुत हनुमान 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 पवन सुत हनुमान 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 मंगल भवन हनुमान 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 मंगल भवन हनुमान ताले हनुमान अवधपुरी में आनंद भयो जय जय श्री राम की अवधपुरी में आहा। आनंद जय जय श्री राम की अरे हेवराश्रम में आनंद भयो जय जय शुक राम की राष्ट्र में आनंद जय स्वामी शुकदास माऊली आनंद ही आनंद भयो आनंद ही आनंद भयो आनंद ही आनंद भयो आनंद ही दोन्ही हात वर नम पार्वती पतये हर हर राजाधिराज रामचंद्र भगवान लखनलाल भगवान भरत महाराज की जय सीता मैया की जय शत्रुघ्न भगवान जय बोलिए अवधपुरी धाम की जय हेवराश्रम वाले मालिक की जय समाधि में बैठे वाले मेरे दाता की जय 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 स्वामी शुकदास माऊली की जय असे हात सोळा एकमेकायला जोरदार टाळ्या वाजवा तोंडावून हात फिरवा बस आता सांगतेकडे कथा चालली आता आपल्याला आरती माय बहिणींनी आरत्या आणल्यात पेटवा ज्यांनी काल कार्ड घेतले नाहीत इथं कार्ड मिळतील प्रत्येकानं दर्शन घेऊन जायचं महाप्रसादाच्या पंक्ती आपल्याला धरायच्यात महाप्रसाद घेतला की आपण सर्वांनी शांततेनं सूचना दिल्या जातील आता आरती घेऊया आपण सर्वांनी सावध चित्ताचा इथे आरती संपली की मंडपातच आपण पंक्तीची व्यवस्था करू शांतपणे पंक्ती होतील आणि मग प्रत्येकानं प्रसाद घेतला की इथून दर्शन घेऊन ग्रंथाचं जायचं कार्ड ज्यांना मिळालं नाही कार्ड न्यायचं स्वामी शुकदास माऊलींच्या समाधी सोहळ्यात आजीवन 1000 रुपये अन्नदान देऊन बरेच सद्भक्त सामील झाले तुम्ही वा मंदिरासाठी आपण सर्वांनी तिथं दान करा आज 3 लाख रुपये आमचे अशोकराव पाध्ये 3 लाख काहीतरी रक्कम आहे आणि 51,000 आमच्या अरविंद आप्पांनी दिलेत टाळे वाजवा एकदा जोरदार पेटवा आरती या वरी आरती करायला सुख करता दुःख हरता भारता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न गजित भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुडती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा त्रिनेत्रे जाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा दुनिया निर्मल वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भवळा नयने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा
विभूतीचे उधळण शिरकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमाविलाळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकराव आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै गेले माझी अवचेत हलाल ते उठले ते असुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकराव आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जगरंबर फणीवर धर सुंदर मदनारे पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी षटकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकराव आरती वव्वाळू भावारती वव्वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवन भवनी पाहता तुझा ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी लोलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला आरती करू जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा अद्वैत क्रिय शुद्ध मुक्ता निर्गुण निराकार अव्यक्ता अनाम रूपा स्वयं सिद्धा आदि अंती तुझी संचला आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला आरती करू जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा अनादि अव्यय जगन्नाथा स्वयं प्रकाशा सदोदिता स्वयं भुवलक्षा परे परता सांगित से तोची हा वार्तेला आरती करू ब्रह्मरूपाला परमानंद स्वस्वरूपाला निज रूपाला आरती करू जय ब्रह्मरूपा जय ब्रह्मरूपा अपारामुपा परात्परा परम पुरुषा सर्वेश्वरा शुकदास म्हणे तो मी खरा माझ्या मी करीतो आरतीला आरती करू ब्रह्मरूपा
करू जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा जय जय ब्रह्मरूपा कर्पूरगौरं करुणावतारं संसारदारं भजगेन्द्र सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यं मन्दारमाला कृतालकाय कपालमाला शंकराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय गालील लोटांगण वन्दिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम्यालिंगिन आनंदी पूजन वाळवाळिनो त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा पंचेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम राम दोन्ही हात वर कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 बोलिए राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय जगत गुरु स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय पूजनीय स्वामी शुक्लास माऊली की जय बसा पंक्ती धरा मंडपात हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.